हा नमस्कार मंडळी, सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी चाललोय बघा सायकलवरून चाललोय मशरूम शोधायसाठी. हा माता जिजाऊ बस रत्नागिरी, देवरुख रत्नागिरीला गेले. चला इथं काय करूया आता, रानात जाऊया जरा, इथं जवळच बघूया मिळतात का मशरूम. ती 2-3 दिवस पाऊस सतत होताना आज पाऊस थांबला आहे, सकाळपासून पाऊस नाही आहे, तर त्यामुळे नक्कीच रुजले असतील. तर आपण काय करूया, जाऊन शोधून येऊया. चला आपल्याला ह्या जंगलामध्ये जायचं आहे. इथं सायकल लावले, जरा पिशवी घेतो, काठी घेतो आणि आपण रवाना होऊया पहिल्या वनाला. निघून चाललो पहिल्या वनाला. म्हणजे घनदाट जंगलामध्ये आता आपण प्रवेश करतोय. पण प्रवेश करण्याच्या अगोदर अनेक काटेरी झाडंसुद्धा आहेत बघा. हे अशी मोठी मोठी काटेरी झाडंसुद्धा आहेत, हे सुद्धा सांभाळायला लागतात. आणि त्याच्यानंतर ही जी वेल आहे ना, या वेलीला तुमच्याकडं काय म्हणतात सांगा. ही जी वेल आहे ना, ही वेल अशी अक्षरशः बघायला हे सगळे काटे असतात, पण ते आपल्याला दिसण्यात येत नाही. पण ज्यांना जे माहिती आहे ना गावातल्या ना, तेच ते यातून फिरू शकतात. जर काही अशी लागली हाताला आणि अशी ओरबटली तर करवत जी लागते ना, त्या करवतीसारखे वार होतात त्याचे. अगदी कापते मस्तपैकी करवतीसारखं. एकदम खोलवर नाही होणार, पण असे वार होणार ना त्याच्यानं की अगदी करवतीनं कापल्यासारखे होतात. म्हणजे हे काटे तर तुमच्या सर्वांच्या परिचयाचे असतील बघा, आहे काय. हे काटे अगदी सर्वांच्या परिचयाचे असतील. हे आहेत डोंगरची काळी मैना, करवंद. आणि अशा काट्या कुट्यातून जपत आपल्याला जायचं असतं. तेव्हा किती करवंदाचे काटे आहेत. परत घोटवीळ पुरा आहेतच. घोटवीळ तर अगदी प्रत्येक ठिकाणी घोटवीळ आहे. करवंद घोटवीळ प्रत्येक ठिकाणी. एकदम घनदाट असं हे जंगल आहे बघा. सूर्याचा प्रकाश कुठून तरी पोचतोय असा थोडा या जंगलात. एवढं घनदाट आहे आणि त्याच्यातून आपल्याला जायचं आहे. खरं हे बघा अडकलो. हे अडकलोय कशामध्ये, इथे पण आहे. हे कण्हेरी आहे. कण्हेरी म्हटलं जातं, कण्हेरीचे काठे. हे काठे पण एकदम बेकार असतात. ह्या जे कण्हेरीच्या काठ्यांना सुद्धा असं लागले, कण्हेरीचे काठेसुद्धा बेकार लागतात. आणि त्यांनासुद्धा करवतीसारखं ते असे ना थोडंसं क्रॉस असतात, असे नखासारखे. अगदी बिबट्याची जी नखं असतात ना, त्याप्रमाणे असे क्रॉस असतात. ते जर लागले तर असे अडकूनच ठेवतात ते. परत त्यांना माघारी जाऊन असं सोडवावं लागतं, माघारी असं वाढावं लागतं, तर ते सुटतात, नाही तर सुटत नाही. हवा सुटली थोडी. आणि मेन म्हणजे काय, आज थोडंसं ऊन आहे, पावसाचं वातावरण दिसत नाही. मग त्यामुळं पाऊस नाही आहे तोपर्यंत आपण फटाफट काय करूया, फिरून येऊया, सगळीकडं शोधून येऊया. म्हणजे आता जो आपण आलो आहे ना, ते बघा ह्याच्या रानामध्ये. हे कसलं आहे झाड, कोणाला माहिती आहे सांगा. हे झाड कसलं आहे, हे झाड आहे खैराचं. हे सगळं खैराचं झाड आहे. त्याला मराठी भाषेत आपल्याकडं काय बोललं जातं की खैराटाचं झाड. आणि आता खैराटाच्या झाडात आपल्याला ह्या सगळ्या घुसायचं. बघा सगळं जाम आहे, दिसतंय कुठं तुम्हाला, मोकळं सगळं जाम आहे. इथे सायकल लावले, अगदी जंगलाच्या बाजूला राहण्याच्या सायकल आणले आणि इथून आता घुसायचं आहे. बघा कसं घनदाट आहे, काही दिसत नाही समोर. हे अशा या घनदाट जंगलातून घुसायचं आहे. बघा वेली कशा बघा, सगळं असं ओढून घेतला नाही वेलीनं सगळं जंगल. आणि असल्या जंगलातून आता आपल्याला घुसायचं आहे. आणि थोडंसं जरा आतमध्ये गेलं ना की उभं राहणं आहे. त्यामुळं आत घुसताना सुरुवातीला जातानाच तेवढं जरा इथे त्रास करतो. आता खैराचं राह बघा, हे कसं राहणार खैराचं. अशी टोपी पकडली की ते सुटणार नाही बघा. आहे ती अशी उलटी परत फिरवायला लागते. असं हे खैराटाचं राहणं लागलं तर अगदी करवतीसारखं कापणारच, रक्त काढल्याशिवाय सोडणारच नाही ते. असं झाड आहे. पण चला आता आतमध्ये घुसूया आपण. म्हणजे बघा ही फळं आहेत ना, ही घोटविळाची आहेत. जो घोटविळाचा वेल तुम्हाला मी मगाशी दाखवला ना, अगदी त्या घोटविळाच्या वेळाची फुलं आहेत बघा. हा जो वेळ आहे ना, हा वेळ घोटविळाचा आहे. त्यानं करवतीसारखं फाटा लागलं तर, कारण ही मेहनत आहे, ही करावी लागते. लोक काय करतात मग रोवणं खातो,
मशरूम खातो, आळंबी खातो, मशरूम खातो, असा रानात नाही फिरतो तो या व्हिडिओमध्ये बघा, बरोबर ना. आणि पूर्ण घनदाट आहे बघा, पूर्ण जंगल आहे. पाऊस आलाय थोडा, त्यामुळे थोडा थांबतो. पाऊस आता येणार बघा भरपूर. तोपर्यंत हे कोकण दर्शन तुमच्यासाठी, हे कोकणातलं जंगल आणि ह्या कोकण दर्शन अगदी घर बसल्या तुमच्यासाठी आहे की नाही. कोकण दर्शन होतं की नाही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. मंडळी जे नवीन चॅनल बघतात ना, लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. ज्याने बेल आयकॉनचं बटन जर दाबलं तर तुम्हाला नवीन व्हिडिओ आलेल्याची सर्वप्रथम आपल्याला खबर पोचेल आणि तुम्ही व्हिडिओ पाहाल. तर चला लवकरात लवकर नवीन जे आहे त्याने सबस्क्राईब करून ठेवा. आपलं चॅनल सबस्क्राईब होऊ दे. चला म्हणजे समोर जी जागा आहे ना, ते बघा, जे लाल भाग दिसतो तुम्हाला समोर, तिथे डुकरं बसतात. अगदी दिवसाचे आहेत ना डुकरं, जास्त करून तिथे बसतात, त्या लाल भाग आहे तिथे. आणि त्याच्या या साईडला बरोबर इथे सभोवत आहे समोर, इथे सगळी रवणं येतात. म्हणून ही यावेळेस आता आलेत नाहीत अजून. मग अजून तारणा पाऊस नुकताच चालू झाला आहे ना. आजचा हा तिसरा दिवस आहे, नाही सॉरी दुसरा दिवस आहे आजचा. दुसरा का तिसरा दिवस, सोमवारी चालू झाला आहे, मंगळवार, आज बुधवार, तिसरा दिवस आहे चालू झाल्यास. म्हणजे अजून मला वाटतं 1-2 दिवसानं तिथे येतील. हे बघा कशी काठेऱ्याची अजून झाडं आहेत. ह्याला काय बोलतात माहिती आहे, ह्या काठेऱ्याच्या झाडाला त्याचे ना कुजरं पावडं पिकावासाठी वगैरे त्याचे दांडे काढतो आपण. किंवा नागरासाठी जे जोकडाला लावतात ना, काय बोलतात त्याला, शिवूल. हां, त्या शिवूल पण त्याचं बनवतो. ते झाड म्हणजे त्याला बोलतात गेळकट. गेळकटीच्या झाडाचं अगदी फुटा चांगला असतो. म्हणजे गेळकटीच्या झाडाचं ते हे चांगलं मिळतं, टिकतं चांगलं असं म्हणतात. पाऊस तर येतो आहे, थोडा मोबाईल ठेवतो आतमध्ये, पावसाचा समाचार घेतो जरा. म्हणजे पाऊस येतो आणि पावसासोबत वादळसुद्धा येतं ना, वारंसुद्धा जोरात येतं. आणि त्याच्यामुळे बघ कसे झाडं कशी अगदी पूर्ण उमलून पडतात बघा. जे म्हणजे जवळपासच्या असतील ना, तुम्हाला जर का मशरूम शोधायचा असेल किंवा या जो जंगलाचा अनुभव घ्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा मला कधीतरी. जवळपासच्या आहेत त्यांच्याकडे नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा. आणि यायचं असेल तर या फिरायला. असं सहज एक जंगलची सफर काढूया, मस्त शोध मोहीम मशरूमची काढूया. बघा अनुभव तर घ्या, कसं जंगल आहे, कसं घनदाट रान आहे. आपल्या आजूबाजूच्या गावात त्यांना माहिती आहे, अनुभव आहे. पण ज्यांना माहिती नसेल त्यांना जर जंगलाचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच या एक दिवशी. बघा अजूनपर्यंत काय मशरूम मिळाले नाहीत. बघतो, मला वाटतं तारणा पाऊस चालू झाला आहे, पण रुजायला पाहिजे होती यावेळेला, कुठेतरी उगवली पाहिजे होती, ते नाही उगवलेत. आता मला वाटतं ह्या 2 दिवसानंतर आणि परत उगवते. कमीत कमी तारणा पाऊस झाला की 4 दिवसांतरी मिळतात. म्हणजे शनिवार किंवा रविवारी नक्की मशरूम मिळणार आपल्याला. मग पुन्हा एकदा शनिवार किंवा रविवारी फेरी मारावी लागणार आहे. आज म्हणजे काय झालं आहे, आज मशरूम काय दिसत नाहीत कुठे चाललेले. आणि आज
तुम्हाला सांगतो गवारेड्यांची पण काय पावलट दिसत नाही कुठे, किंवा ताजी खुणा गवारेड्यांची, म्हणजे गवारेड्यांचं शेण वगैरे असं कुठं गवारेडे बसलेले अशी काय खुणा पण आज काय दिसत नाही. मग ज्या दिवशी मला गवारेड्यांची अशी काय खुणा वगैरे काय दिसते ना त्यावेळेस नक्की काहीतरी काम होतंच, मशरूम मिळते, तसा चांगला मला अनुभव आहे. आणि तो एक आठवडा चांगलाच जातो माझ्यासाठी. ज्या दिवशी गवारेड्यांचं अस्तित्व इथं जाणवल, म्हणजे कुठेतरी असे पळून गेलेत असा अंदाज, किंवा नुकतेच असे उठून गेलेत एखाद्या जागेवरून, किंवा असे त्यांची पाऊलखुणा दिसत आहेत, अशा शेण वगैरे असं ताजं दिसतंय, अशा वेळेस ना नक्की काय ना काय मशरूम मिळतात. पण आज कायच नाही त्यातलं दिसत आहे, ना गवारेड्यांच्या पाऊलखुणा ना त्यांचं शेण वगैरे ताजं कुठं आहे, किंवा मशरूम पण कुठे दिसत नाही. आज पूर्ण एवढं जंगलात फिरलो किती मागापासून. हे बघा असं ओंबील पण चढतात अंगावरती. आजची फेरी आहे ना जंगलात फुकट झाली, पण फुकट नाही झाली म्हणता येणार, कारण कसं आता तर उशिरा आलो असतो आणि जर रुजून गेली असते तर मग हाती लागत नाहीत केव्हा. मग त्यासाठी 1-2 दिवस असं हाड करून फिरावंच लागतं. अरे बापरे, हा घुटू आता. ही जी तोरणांची वेल असते ना, तोरणांचं झाड, हे सुद्धा लय डेंजर असतं ते सुद्धा, आणि त्याने सुद्धा अगदी पूर्ण अंग फाटलं जातं. आज मशरूम म्हणजे आरंभीचा एक की आज काय चिन्ह दिसलं नाही, एक कळा दिसला नाही अजूनपर्यंत एक सुद्धा. बापरे, काटा भरलाय वाटतं बुटामध्ये काटा भरलाय, थोडा टोचायला लागलाय. कुठून रे भरलाय हा? काढायला लागेल थोडा, थांबा, चालायला जमत नाही. मच्छर आहे ना अगदी नुसती गाणं म्हणते मच्छर. बघा मस्तपैकी जंगलात अगदी पक्ष्यांचा किलबिलाट. आता इथे एक शेवटची जागा आहे, शेवटचं ठिकाण. तिथं बघतो आलेत काय ते, रुजलेत काय ते, नाहीतर मग परत आपल्या घरी माघारी गेलेलं बरं लवकरात लवकर. हे बघा म्हणजे हे शेवटचं ठिकाण आहे, आणि ह्या ठिकाणी सुद्धा अजून काय आलेली दिसत नाहीत मशरूम. इथे एक आहे वेगळ्या प्रकारचं आहे, पण ते तसलं मशरूम खायचं नसतं खरं. हे बघा हे जरा वेगळ्या प्रकारचं मशरूम आहे इथे दिसतं ते, आणि असे मशरूम कोणतीही खायचे नसतात, जे आपल्याला माहिती आहेत तेच मशरूम खायचे. मग आता काय करूया, चला म्हणजे तुर्तास हा व्हिडिओ इथंच थांबवतो आहे. म्हणजे हा शोध मोहीमचा व्हिडिओ कसा वाटला, आज जातो आहे रिकामी, कारण अजूनपर्यंत काय रुजलेली किंवा रोवणं काय दिसत नाही आहेत अजूनपर्यंत आलेली, त्यामुळं आज रिकामी जावं लागतं आहे. पण नक्की पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, या सह्याद्रीच्या कुशीमध्ये भेटूया. चला तर नवीन व्हिडिओ पाहता त्याने लगेचच सबस्क्राईब करून ठेवा. चला पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओ. चला बाय बाय. मंडळी एक मशरूम मिळाले, ह्याला काय बोलतात नाही ते आमच्याकडं, ह्याला कुरटे मशरूम म्हणतात. पण हे कुरटे मशरूम एवढं मोठं असतं ना की कधी कधी अगदी जबरदस्त भयानक असतं. हे बघा केवढं मोठं आहे. हे बघा हे कुरटे रोन आहे बघा, छत्री डोक्यावरती घ्या, आहे की नाही, एक नंबर. बघा केवढं मोठं आहे. अशी इथं अजून आहेत, पण ही खराब झालेली आहेत ना त्याच्यामुळे, नाही तर मग घेता आली असते आपल्याला. बघा किती आहेत,
आहेत किती आहेत बघा. पण ही सगळी खराब झाली आहेत आता, जास्त झालेले आहेत, नाहीतर हे नक्की घेतली असती. हे किती आहेत ते तिकडे पण पुढे आहेत अजून 1-2. हे पूर्ण खराब झालेत आता, सगळी खराब झालेत म्हणून, नाहीतर नक्की घेतली असती. हा चला मंडळी, शेवटी बाहेर पडलो आहे रानातून. म्हणजे तुम्ही जर का चुकलात रानामध्ये कधी, तर जाताना काय करायचं, रानामध्ये घुसताना पहिलं रस्ता कोणत्या साईडला आहे, गाड्यांचा आवाज आणि नदी कोणत्या साईडला आहे तर नदीचा आवाज, असे काय एखादी खुणा असेल तर ती करून जायची. म्हणजे तेच आपल्याला कळतं की आपली नदी कोणत्या बाजूला आहे. नदीच्या दिशेने गेलं तर आपण रस्त्याला जाऊ का, किंवा रस्त्यावर वाहनं कुठं चालू आहेत, गाड्यांची आवाजावी कुठं वाजते, गाड्या कुठं वाजत आहेत, हे बघून आपण बाहेर पडू शकतो. चला आता फायनली आलो आहे बाहेर मगाच्या जागेवरतीच. मंडळी मस्तपैकी थोडंसं दमून आलो आहे, थकून आलो आहे, आणि त्यानंतर भाकरी खायला बसतोय. बघा तांदळाची भाकरी आहे, आणि हे काय आहे तुम्हीच सांगा. बघा चला पटापट कमेंट करा कसली भाजी असली सांगा. कोकणात राहणाऱ्यांना नक्की माहिती आहे ही भाजी कसली आहे. भाजी काय माहिती आहे काय तुम्हाला? हे बघा, आपण संगमेश्वरातून आणलेल्या ज्या वापट्या, त्या वापट्यांची भाजी आहे. हा साई बघा, या मस्तच.